Hello everyone, welcome back to the channel. In today's video, we are going to talk about the C4 pathway or C4 cycle in detail. Each step, प्रत्येक स्टेप आपण या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहोत. यानंतर तुम्हाला C4 पाथवे मध्ये कन्फ्युजन होणार नाही C3 सोबत किंवा कुठल्याही प्रकारचा डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही. ठीक आहे. C4 सायकल जी आहे ती इसेन्शियल, त्याच्यामध्ये काय बेसिक गोष्टी लागतात त्या आपण जाणून घेऊ. सर्वात आधी डिस्कवर कुणी केलं? हॅच आणि स्लॅक या दोन सायंटिस्टनी कधी केलं? 1966 मध्ये डिस्कवरी दिली त्यांनी. प्रायमरली फाउंड इन प्लांट्स नेटिव्ह टू ड्राय ट्रॉपिकल रिजन, म्हणजे त्यांनी अशा प्लांट्स वरती डिस्कवरी केली जे प्लांट्स ट्रॉपिकल रिजन मध्ये प्रेझेंट आहे. ट्रॉपिकल रिजन म्हणजे काय? जिथं टेम्परेचर खूप जास्त हाय आहे. तर टेम्परेचर हाय असताना प्लांट्स कशा प्रकारे वर्क करतात आणि प्लांट्स मध्ये कशा प्रकारे सर्व गोष्टी वर्क करतात, प्लांट कशा प्रकारे CO2 ला एक्सेप्ट करतं, या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. आणि यांनी हॅच आणि स्लॅक या दोन सायंटिस्टनी, या दोन साहेबांनी सांगितल्या आणि एक्सप्लेन केल्या. त्यालाच आपण काय म्हणतो? C4 पाथवे. ठीक आहे. तर यामध्ये जो पहिला प्रोडक्ट बनला, आणि हे ट्रॉपिकल रिजन मध्ये कुठले आपल्याला प्लांट्स पाहायला मिळतात? तर मेज झालं, कॉर्न, त्यानंतर शुगर केन आणि सॉर्गम या प्रकारचे झाडे, या प्रकारचे प्लांट्स आपल्याला ट्रॉपिकल रिजन्स मध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तो फर्स्ट टेबल प्रोडक्ट एक काय बनतो? 4 कार्बनचा डायकार्बोक्सिलिक कंपाऊंड आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचं नाव आहे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड हा पहिला प्रोडक्ट आहे 4 कार्बनचा, या सायकल मध्ये बनतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? C4 सायकल असं म्हणतो. C3 सायकल मध्ये पहिला जो प्रोडक्ट बनत होता 3 कार्बनचा बनत होता. 3 कार्बनचे दोन प्रोडक्ट बनत होते, कोणते? 3PGA. ठीक आहे. आणि हे काय स्टेबल प्रोडक्ट होते. सो दॅट्स वाय इथं कोणता स्टेबल प्रोडक्ट आहे? तर इथं आहे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. हा 4 कार्बनचा आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? 4 कार्बन और C4 सायकल आपण त्याला म्हणतो. प्रायमरी एक्सेप्टर कोण आहे यामध्ये? प्रायमरी एक्सेप्टर म्हणजे काय? CO2 ला सर्वात आधी एक्सेप्ट करणार कोण आहे? अनलाइक C3 प्लांट्स मध्ये कोण होतं? RUBP होतं. ठीक आहे. RUBP होतं. बट इन केस ऑफ C4 मध्ये आपल्याला कोण मिळतं? फॉस्फोइनॉल पायरुवेट. ठीक आहे. फॉस्फोइनॉल पायरुवेट काय करतं? सर्वात आधी ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईडला एक्सेप्ट करतं, कार्बन डायऑक्साईडला एक्सेप्ट करून कन्वर्ट करतं OAA मध्ये, आणि यांची हेल्प करणारा एन्झाईम आहे पेप्केज. PEP, पेप्केज हा एन्झाईम त्यांना मदत करतं. RUBP ला कोण मदत करत होतं CO2 ला एक्सेप्ट करण्यासाठी? तर यांना मदत करत होतं कोण? रुबिस्को. ठीक आहे. यांना रुबिस्को मदत करत होता, आणि यापासनं स्टेबल प्रोडक्ट, पहिला तर अनस्टेबल प्रोडक्ट बनत होता, पण त्याच्यापासून ते ब्रेक होऊन आपल्याला 3PGA स्टेबल प्रोडक्ट मिळत होता. हा 3 कार्बनचा होता. C3 सायकल मध्ये आपण पाहिलं. पण ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड 4 कार्बनचा कंपाऊंड आहे. कसा 4 कार्बनचा आहे? इथं आहे पेप जे आहे हा 3 कार्बन आहे. कार्बन डायऑक्साईड कडे 1 कार्बन आहे. 3 आणि 1 किती होतात? 4, म्हणजे 4 कार्बनचा स्टेबल प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतो इन केस ऑफ द C4 पाथवे. ओके. So first stable product is oxaloacetic acid, 4 carbon compound, and this step is facilitated by the powerful enzyme pep carboxylase. Pepcase हा एन्झाईम इथं त्यांना इनिशिएट करतो, त्यांना हेल्प करतो ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड बनवण्यासाठी. कळालं का सर्वांना? एक्झॅक्टली आपण त्याला C4 पाथवे का म्हणतो, आणि नेमकं कुठला एन्झाईम इनिशिएट करतं, कुठला एन्झाईम त्यांना वर्क करतं आणि त्यांना हेल्प करतं टू मेक द ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. नाऊ डिस्कस अनाटॉमी ऑफ ट्रान्स. नेमकं लीफची अनाटॉमी कशा प्रकारे असते, त्या प्लांट्स मध्ये लीफ कशा प्रकारे अरेंज असतात जिथं C4 पाथवे चालतो, ते आपण पाहून घेणार आहोत. ठीक आहे. तर त्यालाच आपण म्हणतो क्रॅन्स अनाटॉमी. क्रॅन्स अनाटॉमी यामध्ये काय पाहायला मिळतं? क्रॅन्स सारखं स्ट्रक्चर. क्रॅन्स ट्रान्सलेट टू ब्रीथ. इट डिस्क्राइब द रिंग लाईक अरेंजमेंट ऑफ बंडल शीथ सेल. आपल्याला इथं 2 प्रकारच्या सेल पाहायला मिळतात. ठीक आहे. We have to see 2 types of cell. First is the mesophyll cell and second one is the bundle sheath cell. Bundle sheath cell. C4 पाथवे मध्ये 2 प्रकारच्या सेल पाहायला मिळतात, आणि पहिली आहे मेसोफिल, दुसरी आहे बंडल शीथ. These are the vascular bundle, xylem and phloem. ठीक आहे. झायलम अँड फ्लोएम, these are the vascular bundle, आणि याच्या भोवती जे सेल प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतो बंडल शीथ सेल. बंडल म्हणजे काय? व्हॅस्क्युलर बंडलच्या आउटर साइडची शीथ. शीथ म्हणजे काय? कवरिंग. व्हॅस्क्युलर बंडलची जी कवरिंग आहे त्याला आपण काय म्हणतो? बंडल शीथ सेल. ठीक आहे. आणि हे सेल इथं प्रेझेंट असतात. आता आपण पाहू नेमकं आता या सेल कशा प्रकारे
असतात. ठीक आहे, एक सेल आपण घेतली फॉर एक्झाम्पल. तो सर्वात आधी पाहून घेऊ की थिक सेल वॉल, याचा जो सेल वॉल आहे, या सेलचा जो सेल वॉल आहे तो काय आहे, थिक आहे. बंडल शीट सेल हॅव डेन्स वॉल इम्परवियस टू गॅस एक्सचेंज स्टॉपिंग ऑक्सिजन लीक. यामधनं ऑक्सिजन लीक होत नाही म्हणून सेल वॉलचा हा सेल वॉल आपल्याला इथं पाहायला मिळतो. ठीक आहे. नो एक्स्ट्रा सेल्युलर गॅप, यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप दिसतो का तुम्हाला, इथे गॅप प्रेझेंट नाहीये. गॅप प्रेझेंट नसल्यामुळे कीप CO2 लॉग, जो कोणता CO2 हा बनवतो. ठीक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जे C4 पाथवे आहे, C4 पाथवे काय आहे, हे ऍडिशनल पाथवे आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. दिस इज वन ऑफ द ऍडिशनल पाथवे. कशासाठी, CO2 जमा करण्यासाठी, CO2 बनवण्यासाठी. हा CO2 बनवतो, C3 सायकलला देतो, C3 सायकल CO2 चं फिक्सेशन करते आणि काय बनवते, ग्लुकोज बनवते. ठीक आहे. तर नेमका हाच ऍडिशनल पाथवे आहे, हे लक्षात ठेवा. तर यामध्ये CO2 जे आहे, जे बनलेला CO2 आहे तो लॉक असतो, तो बाहेर पडत नाही. बुस्टिंग कॉन्सन्ट्रेशन अराउंड द रुबिस्को. रुबिस्को एन्झाईमचं काम तर आपल्याला माहिती आहे. रुबिस्को एन्झाईम काय करतं, CO2 ला घेतं आणि त्यापासून काय बनवतं, पूर्ण ती C3 सायकल करून आपल्याला बनवल्या जातं काय, ग्लुकोज, अन्न तयार केलं जातं. सो दिस इज द ओव्हरऑल आपल्याला जे पाहिजे ते ग्लुकोज आहे. तर नेमकं रुबिस्कोला कशाची गरज आहे, CO2 ची गरज आहे. आणि CO2 बनवण्याचं काम जास्तीत जास्त CO2 त्याच्या जवळ असला तर हा CO2 काय करणार, रुबिस्को सोबत जाणार. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे रुबिस्को शोज बोथ ऍक्टिव्हिटी, कार्बोक्सिलेज ऍक्टिव्हिटी ऍज वेल ऍज द ऑक्सिजनेज ऍक्टिव्हिटी. तर याच्याजवळ जर ऑक्सिजन आला तर तो ऑक्सिजनेज ऍक्टिव्हिटी शो करेल. बट इन केस त्याच्यामध्ये जर CO2 आला, त्याच्या जवळ जर CO2 आला तर ऑब्विस आहे की तो CO2 ला काय करणार, CO2 च्या जवळ जाणार आणि CO2 ला ऍड करून घेऊन समोरच्या स्टेप सर्व काही करणार, कार्बोक्सिलेज ऍक्टिव्हिटी तो शो करणार. आणि आपण पाहिलं जेव्हा तो ऑक्सिजनला घेतो, ऑक्सिजनला घेतल्यानंतर काय वेस्टफुल प्रोसेस चालू होते, ज्याला आपण म्हणतो फोटो रेस्पिरेशन. तर ते थांबवण्यासाठी मुळात फोटो रेस्पिरेशन C4 च्या केस मध्ये होत नाही. आपण पाहिलं की फोटो रेस्पिरेशन फक्त होते C3 मध्ये, आणि C3 मध्ये फोटो रेस्पिरेशन का होते, कारण तिथं CO2 नसतं. पण इथं CO2 भरपूर आहे म्हणून इथं ऑक्सिजनेज ऍक्टिव्हिटी रुबिस्को शो करत नाही. ठीक आहे, ही गोष्ट कळाली सर्वांना. आता पाहू डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट कसा आहे. ग्रॅनल क्लोरोप्लास्ट इन मिझोफिल सेल, अग्रॅनल क्लोरोप्लास्ट इन बंडल शीट सेल. तर नेमकं मिझोफिल सेल आणि बंडल शीट सेल मध्ये कशा प्रकारे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. सो दिस इज द मिझोफिल सेल अँड दिस वन इज द बंडल शीट सेल. तर मिझोफिल सेल मध्ये ग्रॅनल क्लोरोप्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो. ग्रॅनल क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, असा क्लोरोप्लास्ट ज्यामध्ये काय प्रेझेंट आहे, ग्रॅनाचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि बंडल शीट सेल मध्ये अग्रॅनल क्लोरोप्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे क्लोरोप्लास्ट मध्ये ग्रॅना अब्सेंट आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट कळाली. डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आय होप तुम्हाला मी आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये बसल्या असतील आणि सर्व काही कळालं असेल. ठीक आहे. तर सर्वात आधी सेल्युलर डिव्हिजन ऑफ लेव्हल म्हणजे काय, मिझोफिल सेल मध्ये आणि बंडल शीट सेल मध्ये जी गोष्ट असते, त्या दोघांना जे जॉईंट करणारं स्ट्रक्चर आहे ते आहे काय, प्लाझ्मोडेस्माटा. तर मिझोफिल सेल जी आहे ही एनर्जी गेट, द एनर्जी गेट कंटेन पेप कार्बोक्सिलेज पेपकेज विच हॅज एक्स्ट्रीमली हाय अफिनिटी फॉर CO2. जसे मी तुम्हाला सांगितलं, हा पेपकेज आहे याची हाय अफिनिटी आहे कशा थ्रू, कशाकडे, CO2 कडे. जेवढा जास्त पेपकेज असेल तेवढा जास्त तो CO2 ला घेणार, CO2 ला घेणार आणि काय बनवणार, इथं CO2 ला बनवून तो C3 सायकलला मदत करतो. C3 सायकलला काय करतो, मदत करतो टू मेक ग्लुकोज. कम्प्लिटली लॅक रुबिस्को. एक गोष्ट लक्षात ठेवा, मिझोफिल सेल मध्ये रुबिस्को नसतो, रुबिस्कोची जागा इथं घेतो पेपकेज. बट इन केस ऑफ बंडल शीट सेल आपल्याला काय, पॅक टाइटली, द मेन इंजिन आपण ज्याला म्हणतो, पॅक टाइटली विथ रुबिस्को बट कम्प्लिटली लॅक कार्बोक्सिलेज, पेप कार्बोक्सिलेज आपल्याला इथं अब्सेंट मिळतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की मिझोफिल सेल मध्ये रुबिस्को एन्झाईम अब्सेंट असतो, बट बंडल शीट सेल मध्ये रुबिस्को एन्झाईम प्रेझेंट असतो. तर इन्स्टेड ऑफ रुबिस्को एन्झाईम मिझोफिल सेल मध्ये आपल्याला पेपकेज पाहायला मिळतो. ठीक आहे. लॅक पेप कार्बोक्सिलेज यामध्ये अब्सेंट असतो. या गोष्टी, एवढा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. सो दिस इज वेअर द स्टँडर्ड C3 सायकल रन्स अंडर हाय CO2.
आता नेक्स्ट पाहू आपण प्लाझ्मोडेस्माटा हे काय आहे. या दोन सेलला जॉईंट करणारं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, या दोन सेलला आय थिंक किडनी सारखं दिसते का, व्हॉट एव्हर. तर या दोन सेलला जॉईन करणारं स्ट्रक्चर काय आहे, प्लाझ्मोडेस्माटा. त्याला हायवे म्हणू शकता, त्याला ब्रिज म्हणू शकता, काहीही म्हणू शकता. ओके, ब्रिज म्हणू शकता तुम्ही, तुमच्या मनावर, तुम्हाला जे म्हणायचे ते तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे, नेमकं किती प्रकारच्या आणि कोणत्या सेल प्रेझेंट असतात या गोष्टी तुम्हाला कळाल्या का इथं. आता स्टेप बाय स्टेप पाहूया की नेमकं कशा प्रकारे स्टेप वर्क करतात आणि कशा प्रकारे सर्व गोष्टी चालतात. सर्वात आधी काय होणार, फिक्सेशन. कुणाचं फिक्सेशन, कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होणार. कुठं होणार, मिझोफिल सेल मध्ये. सर्वात आधी येणारी सेल कोणती, मिझोफिल सेल. एक नंबरला येते मिझोफिल सेल. बायपेप केस सर्वात आधी काय होतं इथं पहा तुम्ही, हे आहे पीईपी, हा आहे CO2 जो बाहेरून आलाय. या CO2 ला काय करते कोण, इथं एन्झाईम आहे पेपकेज. या CO2 ला पेपकेज कशामध्ये कन्वर्ट करतो, OAA. ठीक आहे, हे 3 कार्बन कंपाऊंड आहे. हा एक कार्बन, हा 4 कार्बन कंपाऊंड इथं पाहायला मिळतो. OAA काय आहे, 4 कार्बनचा कंपाऊंड आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि त्याची मदत कोण करते बनण्यासाठी, तर एन्झाईम आहे. एन्झाईमचं नाव काय आहे, तर पेपकेज. ठीक आहे, त्यानंतर हे OAA इकडे जातं. इथं काय होतं, OAA चं रिडक्शन होतं. रिडक्शन म्हणजे काय, OAA काय होतो, ऑक्झॅलोएसिटिक काय होतं, रिड्यूस होतं. कशामध्ये, मॅलेट किंवा ऍस्पार्टेट मध्ये रिड्यूस होतं. आणि त्यानंतर हे जे मॅलेट आहे किंवा मॅलिक ऍसिड म्हणू शकता, मॅलेट परत जातं कशामध्ये, इथं जातं हे बंडल शीथ सेल मध्ये. जेव्हा हे मॅलिक ऍसिड किंवा मॅलेट बंडल शीथ सेल मध्ये जातं तेव्हा ते रिलीज करतं CO2. ठीक आहे, इथून CO2 काय होतं, बाहेर पडतं. आणि हा CO2 फर्दर कशामध्ये जातं, C3 सायकल मध्ये CO2 जातो. ठीक आहे, C3 सायकल मध्ये जाऊन इथं ग्लुकोजचं फॉर्मेशन केलं जातं. कळालं, CO2 बाहेर पडला आणि त्यानंतर हे किती कार्बनचं होतं, हा होतं 4 कार्बन. CO2 बाहेर पडला, एक कार्बन गेला, किती कार्बनचा कंपाऊंड बनला, 3 कार्बनचा. 3 कार्बनचा कंपाऊंड बनला पायरुवेट. तुम्हाला या गोष्टी एक्झाम मध्ये विचारल्या जातात. नेमकं पायरुवेट कुठं बनतं, नेमकं मॅलेट कुठं बनतं, ऑक्झॅलोएसिटिक कुठं बनतं, कोणत्या सेलमध्ये, मिझोफिल सेलमध्ये काय बनतं, बंडल शीथ सेलमध्ये काय बनतं. बट तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर हे पायरुवेट कशाकडे जातं, रिटर्न होतं. कुठं, मिझोफिल सेलमध्ये जातं. 3 कार्बनचा हा जो पायरुवेट आहे हा ट्रॅव्हल करतो बॅक टू मिझोफिल सेल अँड रिजनरेट इनटू पेप युजिंग ATP. इथं एक ATP काय होते, यूज केली जाते. ठीक आहे, ATP यूज केली जाते. 2 सॉरी या. तर याला आपण एका सायकलच्या वे मध्ये क्लिअर कट पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतेय. ठीक आहे, सर्वात आधी पहा, वरची जी सेल आहे ही सेल आहे कोणती, मिझोफिल सेल. मिझोफिल सेल मध्ये काय प्रेझेंट आहे, एन्झाईम प्रेझेंट आहे. एन्झाईमचं नाव काय आहे, पेप कार्बोक्सिलेज. जेव्हा हा कार्बन डायऑक्साईड आला, कार्बन डायऑक्साईड कुठून येते पहा, कार्बन डायऑक्साईड येते ऍटमॉस्फिअर मधनं. ऍटमॉस्फिअर मधनं काय आलं, कार्बन डायऑक्साईड आला. त्यानंतर कन्व्हर्जन केलं पेपकेजने कशामध्ये, पेपला मिळाला फॉस्फोइनॉल पायरुवेट, ज्याला आपण म्हणतो फॉस्फोइनॉल पायरुवेट. ठीक आहे, या फॉस्फोइनॉल पायरुवेट सोबत CO2 मर्ज झाला आणि काय बनलं, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, जे 4 कार्बनचं आहे हे कन्वर्ट झालं मॅलेट मध्ये. मॅलेट सुद्धा 4 कार्बनचा. नंतर हे मॅलेट ट्रॅव्हल करतं बंडल शीथ सेल मध्ये. बंडल शीथ सेल मध्ये जेव्हा ते जातं तेव्हा तिथून एक कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं. फर्दर हा कार्बन डायऑक्साईड केल्विन सायकल मध्ये जातं आणि शुगर बनवतं, ग्लुकोज बनवतं. त्याला बनवायचं ते कार्बोहायड्रेट तो बनवतं. आणि नंतर तो व्हॅस्क्युलर टिश्यू मध्ये जिथं जिथं गरज आहे तिथं तो पोहोचतं. म्हणजे शुगर ते पोहोचल्या जाते, म्हणजे ट्रॅव्हल केली जाते. ठीक आहे, पण यानंतर जो 3 कार्बनचा कंपाऊंड आहे हा 3 कार्बनचा कंपाऊंड काय करतो, परत पेप बनवतो, परत फॉस्फोइनॉल पायरुवेट बनवतो युजिंग 1 ATP. इथे ATP चा यूज करून घेतो. त्याला एनर्जी पाहिजे ना रिजनरेट करायला. आता एवढं सारं केलं, आता रिजनरेशन साठी त्याला एनर्जी वापस पाहिजे. मग तो काय करतो, एनर्जी घेतो आणि कन्वर्ट होतो पेप मध्ये. सो दिस इज द ओव्हरऑल C4 पाथवे. यामध्ये कुठलाही डाऊट असेल तर मला लगेचच्या लगे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की नेमकं एनर्जेटिक्स काय आहे, किती प्रकारचे ATP इथे यूज होतात, किती प्रकारचे NADPH यूज होतात, सर्व काही गोष्टी आपण पाहू.
तर ओव्हरऑल किती 30 एटीपी आपल्याला लागतात एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल बनवण्यासाठी. आता ते कशा प्रकारे लागतं, कशा प्रकारे वर्क करतं, या गोष्टी आपण जाणून घेऊ. तर नेमकं हा यापेक्षा मी तुम्हाला एक सिंपल वे मध्ये सांगते की नेमकं कशा प्रकारे वर्क केलं जातं, कशा प्रकारे एटीपी इथं यूज होतात. ठीक आहे. येस. आता मला सांगा, एक कार्बन फिक्स करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हा C4 पाथवे, दिस इज C3 पाथवे. C4 पाथवे मध्ये आपण पाहिलं की 2 एटीपी लागतात, रिजनरेट करण्यासाठी 2 एटीपी लागतात, आताच आपण पाहिलं. ठीक आहे. C3 सायकल मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की रिडक्शनच्या वेळेस आणि रिजनरेशनच्या वेळेस 3 एटीपी आणि 2 NADPH आपल्याला लागले होते. बरोबर आहे. कशासाठी लागले होते 3 एटीपी? एका कार्बन डायऑक्साईडला फिक्स करण्यासाठी. बरोबर. तर ओव्हरऑल जर आपण याची ऍडिशन केली, 2 एटीपी, 3 एटीपी, 2 NADPH किती झाले? 5 एटीपी. 2 आणि 3 5 आणि हे 2 एटीपी. ठीक आहे. 5 एटीपी, 2 NADPH लागले. आता आपल्याला एक कार्बन डायऑक्साईड फिक्स केले, आता आपल्याला 6 करायचे. तर 6 करायचं म्हणजे काय? 6 ने गुणायला पाहिजे. जेव्हा आपण 6 ने गुणाकार करतो तेव्हा 30 एटीपी आणि 12 NADPH आपल्याला इथं पाहायला मिळतात. कळालं का? नेमकं किती एटीपी आपल्याला लागतात ते? या सर्व गोष्टी खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही नोट डाऊन करा आणि प्रॉपर नोट्स बनवा याच्या. मी एकही गोष्ट सोडत नाहीये, प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. आता वाय C4 प्लांट्स आर फोटोसिंथेटिकली सुपेरियर. आपण त्याला सुपेरियर का म्हणतो? C3 प्लांट किंवा C3 प्लांट पेक्षा आपण त्याला सुपेरियर का म्हणतो? कारण इथं फोटो रेस्पिरेशन होत नाही. रुबिस्को जवळ एक तर रुबिस्को एन्झाइम मेसोफिल सेल मध्ये नसतो, आणि जरी बंडल शीट मध्ये असला तरी तिथं ऑक्सिजन नसतं. कारण इथं काय आहे? बाय कॉन्सन्ट्रेटिंग CO2 इनसाइड बंडल शीट सेल, रुबिस्को ऍक्ट स्ट्रिक्टली ऍज कार्बोक्सिलेज. रुबिस्को ऑक्सिजनेस त्याची ही ऍक्टिव्हिटी, O वाली ऍक्टिव्हिटी दाखवत नाही, फक्त C वाली ऍक्टिव्हिटी दाखवतो, कार्बोक्सिलेज ऍक्टिव्हिटी दाखवतो. आणि वेस्टफुल ऑक्सिजन ऍक्टिव्हिटी कम्प्लिटली सप्रेस केली जाते, दाबली जाते. इथं होतच नाही ऑक्सिजनेस ऍक्टिव्हिटी, इथं परफॉर्मच होत नाही. कळालं? नेमकं वॉटर कन्झर्वेशन इथं केलं जातं. वॉटरचं कन्झर्वेशन होतं. दिस मिनिमाइज ट्रान्सपिरेशनल वॉटर लॉस. वॉटर लॉस जास्त प्रमाणामध्ये होत नाही, कारण स्ट्रोमॅटा जे आहेत ते ओपन राहतात पार्शियली, त्याच्यामुळे इथं जास्त प्रमाणामध्ये वॉटर लॉस केला जात नाही. गिव्ह मी 1 सेकंड गाईज. नेक्स्ट आपण पाहूया की हे जे C4 सायकल आहे हे हाय टेम्परेचर मध्ये टॉलरेट करतं, हाय टेम्परेचर मध्ये ते राहतं. C4 एन्झाइम युक्त होतं तिथे, ऑपरेट अप टू 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहू शकतो, अनलाईक सेन्सिटिव्ह C3 एन्झाइम. ठीक आहे. नेमकं कळालं का? C4 पाथवे सुपेरियर का आहे? कारण तिथं फोटो रेस्पिरेशन होत नाही. दुसरी गोष्ट, जास्त प्रमाणामध्ये वॉटर लॉस होत नाही. तिसरी गोष्ट, तो हाय टेम्परेचर मध्ये टॉलरेट करू शकतो, हाय टेम्परेचर मध्ये तो राहू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस अबाउट द एक्झॅक्टली डिफरन्स बिटवीन C3 प्लांट्स अँड द C4 प्लांट. नेमका काय डिफरन्स आहे या दोन्ही मधला? ठीक आहे. प्रायमरी CO2 एक्सेप्टर कोण होतं? RUBP. इथं कोण आहे? पेप, फॉस्फोइनल पायरुवेट, रायबुलोज बिसफॉस्फेट. ओके. फर्स्ट टेबल प्रोडक्ट इथं काय? 3 PGA. इथं काय आहे? OAA, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. ठीक आहे. नंतर इथं फोटो रेस्पिरेशन लॉसेस म्हणजे काय? C2 आपण पाहिलं होतं, इथं हाय आहे, खूप जास्त प्रमाणात होतं C3 मध्ये, बट कम्प्लिटली ऍबसेंट आहे इन केस ऑफ द C4 प्लांट. ठीक आहे. लीफची अनाटॉमी आपल्याला नॉर्मल पाहायला मिळते, बट इन केस ऑफ C4 प्लांट वी सी क्रान्स अनाटॉमी. नाउ एटीपी कॉस्ट पर ग्लुकोज. एका ग्लुकोज मॉलिक्यूल बनवण्यासाठी इथं 18 एटीपी लागत होते, तर इथं किती लागतात? 30 एटीपी इथं आपल्याला पाहायला मिळतात. गॉट इट? आय होप की तुम्हाला या सर्व गोष्टी, नेमकं डिफरन्स एक्झॅक्टली काय आहे हा सर्व कळाला असेल. आता एक्झाम्पल पाहून घ्या. जसे की मेज आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज मेज. ओ माय गॉड. फर्स्ट एक्झाम्पल मेज, सेकंड इज शुगर केन, सॉर्गम यासारखे आपल्याला प्लांट ट्रॉपिकल रिजन मध्ये पाहायला मिळतात, आणि जे की काय क्रान्स अनाटॉमी त्यांच्या लीफ मध्ये असते, आणि जे C4 सायकल परफॉर्म करतात. गॉट इट? कळालं का सर्वांना?
नेक्स्ट आपण पाहूया की द इसेन्शियल C4 केमिकल इक्वेशन कुठल्या प्रकारचे, हे जास्त इम्पॉर्टंट नाही बट यू हॅव टू नो दिस. तर नेमकं ऍटमॉस्फेरिक फिक्सेशन करताना ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ मिझोफिल सेल CO2 ट्रान्सफॉर्म इंटू बायकार्बोनेट. जे CO2 येतं, हा CO2 डायरेक्टली OAA मध्ये कन्वर्ट होत नाही किंवा पेप सोबत मिळून, तर त्याचं पहिल्यांदा ट्रान्सफॉर्म केलं जातं. कशामध्ये ट्रान्सफॉर्म केलं जातं? बाय कार्बोनेट आयन मध्ये, HCO3 मध्ये, आणि त्यानंतर तो OAA मध्ये जातं. ठीक आहे. एक्सेप्टर रिजनरेशन रिक्वायर्ड डबल ऍक्टिव्हेशन युझिंग ATP इन मिझोफिल सेल. आपल्याला पायरुवेट, मी तुम्हाला सांगितलं पायरुवेट नंतर तो ATP यूज करतो, 2 ATP इथे लागतात. ठीक आहे. तर तेच इक्वेशन इथं दिलेलं आहे, याबद्दल तुम्हाला जास्त माहिती करून घ्यायची गरज नाही. नॉर्मल तुम्ही म्हणू शकता की ATP तिथे यूज झालेली आहे. येस, नीट साठी एकदम हॉट वाले टॉपिक तुम्ही पाहून घ्या. डबल कार्बोक्सिलेशन आपल्याला इथं पाहायला मिळतो. कार्बन इज फिक्स ट्वाइस, 2 वेळेस कार्बनचं फिक्सेशन पाहायला मिळतं. फर्स्ट इन मिझोफिल वाया पेप्केज, सेकंड इन बंडल शीट सेल वाया रुबिस्को. ठीक आहे. कोल्ड सेन्सिटिव्हिटी रिजनरेटिंग एन्झाईम PPDK, हा एन्झाईम जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला आत्ताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाहीये, बट जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा मी याबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन देईल. ठीक आहे. तर आपण थांबूया आता आणि नेक्स्ट आपण पुढचा टॉपिक शिकूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि प्रॉपर या व्हिडिओचे नोट्स बनवा. एक एक गोष्ट मी एनर्जेटिक राहू, किती ATP बनतील, सर्व काही गोष्टी डिटेल मध्ये तुम्हाला शिकवलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या नोट्स एकदम पुरेपूरपणे बनतील अशी मी गॅरंटी तुम्हाला देईन. तुम्ही बनवा. ओके. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा.